माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून घेऊन निघालेलं विमान. हे विमान 8:42-43 दरम्यान बारामतीमध्ये पोहोचलेलं होतं. त्यानंतर सुरुवातीला या विमानानं एक दोन घिरट्या घातल्या. त्यानंतर 8:46 दरम्यान हे विमान थोडंसं तिरकं झालं आणि त्यानंतर थेट कोसळलं. या विमानामध्ये बसलेल्या सगळ्यांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. त्या ठिकाणहून 5 मृतदेह रिकव्हर करण्यात आले, ज्यामधला अर्थात एक मृतदेह हा अजितदादांचा सुद्धा होता आणि त्यानंतर या 5ही जणांवरती अंत्यसंस्कार सुद्धा झाले. या प्रकरणाची चौकशी, तपास सुद्धा सुरू झाला. मात्र तेव्हापासून आतापर्यंत काही असे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं अजूनही सापडलेली पाहायला मिळत नाही. अजितदादांचा हा केवळ अपघात होता की घातपात होता, हा संशय सध्या अनेकांकडून व्यक्त केला जातोय. मात्र या अनेक प्रश्नांमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की जर विमानात 6 लोक बसलेत असं सुरुवातीपासून म्हटलं जात होतं. ज्यावेळी सुरुवातीच्या बातम्या आल्या होत्या त्यामध्ये सुद्धा विमान अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय असं सांगितलं जात होतं. तर मग अचानक मृतदेह हे 5च कसे मिळाले? अजितदादांबरोबर विमानात बसलेली ती 6वी व्यक्ती कोण? याच प्रश्नाचं उत्तर सध्या अनेकांना शोधण्याच्या मनस्थितीत अनेक लोक असलेले पाहायला मिळतात. अनेकांना या प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये आणि हाच प्रश्न अजितदादांच्या अनेक सहकाऱ्यांकडून सुद्धा विचारला जातोय. अजित पवारांचे अगदी जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे त्यांच्याच पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा हाच प्रश्न उपस्थित केलाय. त्याचबरोबर संजय राऊत यांनी सुद्धा अशा अनुषंगाचे अनेक प्रश्न आज उपस्थित केलेले पाहायला मिळाले. त्यामुळे खरंच अजित पवारांबरोबर विमानात बसलेली ती 6वी व्यक्ती कोण, हा आता मोठा संशोधनाचा विषय बनलाय. याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. 28 जानेवारीला 8:46 अजित पवारांना घेऊन जाणारं विमान बारामतीमध्ये कोसळलं आणि त्यानंतर तिथे जे बचाव कार्य सुरू झालं. या बचाव कार्याच्या दरम्यान सुरुवातीपासून असं सांगितलं जात होतं की या विमानामध्ये 6 लोक बसलेले आहेत. अजितदादांसह 6 जणांचा मृत्यू असंच सगळीकडे सांगितलं गेलं होतं. तशा पद्धतीनं डिजिटली ज्या काही नोंदी आढळतात विमानामध्ये बसणाऱ्या लोकांच्या, त्यामध्ये सुद्धा 6 लोक बसल्याचा उल्लेख आढळतो. मात्र त्यानंतर 6 मृतदेह सापडण्याऐवजी केवळ 5च मृतदेह सापडतात. यातला सगळ्यात पहिला मृतदेह अर्थात उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांचा. त्यानंतरचा दुसरा मृतदेह त्यांचे बॉडीगार्ड असलेल्या विदीप जाधव यांचा. त्यानंतर फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, को पायलट असलेल्या शांभवी पाठक आणि पायलट असलेले सुमित कपूर असे 5 मृतदेह त्या ठिकाणून हस्तगत करण्यात आले. त्यानंतर हे मृतदेह आपापल्या कुटुंबियांकडे पाठवण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कार सुद्धा झाले. मात्र सुरुवातीपासून जर या विमानामध्ये 6 लोक बसलेत असं सांगितलं जात होतं, तर मग अचानक मृतदेह 5च कसे सापडले? खरंच या विमानामध्ये 5च लोक होते का? आणि मग जर 5 लोक असतील तर मग ही नोंद जी पूर्वीची डिजिटल नोंद आढळते त्यामध्ये 6 लोकांचा उल्लेख कसा काय? असे प्रश्न सध्या अनेकांना पडलेले पाहायला मिळतात. अमोल मिटकरी यांनी सुद्धा असेच प्रश्न उपस्थित केले. मुळातच अजितदादांचं असं एकाएकी जाणं मनाला अजूनही मान्य होत नाहीये. त्याचबरोबर अजितदादा इतक्या अशा पद्धतीने गेलेले असतील हे कुठेतरी मन मानायला तयार नाहीये. मला मृत्यूचं राजकारण करायचं नाहीये, मात्र मनात प्रश्नांचा आगडोंब उसळलाय. त्यामुळे हे प्रश्न विचारणं म्हणजे काही अफवा वगैरे उठवणं असं काही नाहीये. मला हे प्रश्न विचारायचेत असं म्हणत अमोल मिटकरींनी हे सगळे प्रश्न विचारले. ज्यामधला अर्थातच महत्त्वाचा प्रश्न होता की अजितदादांबरोबर विमानात बसलेली ती 6वी व्यक्ती कोण? आणि जर 6 व्यक्ती होत्या तर मृतदेह हे 5च कसे काय मिळाले? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्याचबरोबर या अनुषंगाने अनेक महत्त्वाचे प्रश्न सुद्धा उपस्थित केले जातात. सुरुवातीला हे विमान 2 वेगळे पायलट चालवणार होते. मात्र अचानक हे पायलट ऐनवेळी बदलण्यात आले. मुळातच 8 वाजताचे हे विमान जे ते 8 वाजता टेक ऑफ करणार होतं. मात्र 8 वाजताच हे दोन्ही जे पायलट जे सुरुवातीला ज्यांच्याकडे ही सगळी जबाबदारी सोपवलेली होती, हे दोन्ही पायलट वेळेवर पोहोचलेच नाहीत. वेळेवर पोहोचले नाहीत, मग ते का पोहोचले नाहीत? तर त्यामागचं कारण असं सांगितलं गेलं की हे दोघेही जण ट्रॅफिकमध्ये अडकले होते. सकाळी 8 वाजता खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असतं का? असा प्रश्न या सगळ्याच्या नंतर रुपाली पाटील या राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी उपस्थित केलेला पाहायला मिळाला. त्यामुळे खरंच 8 वाजता इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक शहराच्या कुठल्या भागामध्ये असतं का? की 2 महत्त्वाचे इतक्या मोठ्या नेत्याला घेऊन जाणाऱ्या विमानाचे पायलट हे ट्रॅफिकमध्ये अडकतात. त्यामुळे ऐन टायमिंगला पायलट बदलले जातात. नवीन पायलट येतात ज्यांचं नाव सुमित कपूर आणि मग को पायलट शांभवी पाठक. या दोघांचीही नावं त्याच्यानंतर अचानकपणे या त्या दोघांवरती खरं तर ही सगळी जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर मुळातच सुमित कपूर यांचा जर पूर्व इतिहास आपण पाहिलं तर त्यांना 1-2 वेळा या आधी सुद्धा त्यांनी
मद्यप्राशन करून ते आढळलेले होते. त्यामुळे 1-2 वेळा त्यांच्यावर याआधी सुद्धा कारवाई झालेली होती. मग अशा पद्धतीनं जर सुमित कपूर यांना इतकी मोठी जबाबदारी, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना घेऊन जाण्याची जबाबदारी जर त्यांच्यावर दिलेली होती, तर त्यांची मेडिकल टेस्ट केली होती का? हा आणखी एक प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित होतोय. दुसरीकडे आणखी महत्त्वाचा एक प्रश्न असा, की या सगळ्यामध्ये जरी सुमित कपूर यांची मेडिकल टेस्ट झाली असेल, नसेल, हा प्रश्न थोडासा बाजूला ठेवला तरीही मुळात ज्या विमानानं अजितदादा प्रवास करत होते, हे विमान 2023 साली सुद्धा याच कंपनीचं हेच मॉडेल जे आहे, हे विमान या आधी सुद्धा कोसळलेलं होतं. तेव्हा या विमानाचे चक्क 2 तुकडे झालेले होते. सुदैवानं त्यावेळी अशा पद्धतीचा मोठा स्फोट न झाल्यामुळे सगळे तेव्हाचे जे प्रवासी होते हे गंभीर जखमी झाले, मात्र जीवितहानी फारशी झालेली नव्हती. त्यामुळे मुळातच या विमानाचा या आधीचा सुद्धा जर रेकॉर्ड आपण पाहिला तर तो रेकॉर्ड अशा पद्धतीचे अपघात किंवा दुर्घटनांचा रेकॉर्ड असताना अजितदादांसाठी हेच विमान का पाठवलं गेलं, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आता या सगळ्यामध्ये उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर अमोल मिटकरी यांनी आणखी एका गोष्टीकडे हे सगळं लक्ष जे आहे ते या सगळ्यावरती केंद्रित केलेलं पाहायला मिळतं. ते म्हणजे अजित पवारांचा या सगळ्यामध्ये मृत्यू झाला किंवा इतर जे मृतदेह सापडले, हे मृतदेह पूर्णपणे जळालेले मृतदेह होते. मग असं असेल तर विमानामध्ये असलेले कागद, फाईल्स या कशा काय जळाल्या नाहीत? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे अगदी आपण घटनास्थळावरचे वेगवेगळे व्हिडिओज पाहिले तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कागद पडलेले पाहायला मिळतात. अगदी थोडेसे कुठेतरी कॉर्नरला जळालेले कागद आहेत. अनेक कागद हे अखंड असलेले पाहायला मिळतात. फारसं नुकसान इतर वस्तूंचं झालेलं नाही. मग अशा पद्धतीनं हा अपघात झालाच कसा, की ज्यामध्ये एक साधा कागद जळत नाही, मात्र संपूर्ण माणसाचा मृतदेह मात्र या सगळ्यामध्ये जळून जातो. त्यामुळे मुळातच हा सगळा खरंच अपघात आहे की मग घातपात आहे, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. अर्थात या सगळ्यावरती बोलताना ज्येष्ठ विधिज्ञ असलेले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम असं म्हणतात, की या सगळ्या अपघाताचा केवळ राजकारण करण्यासाठी मुद्दा केला जाऊ नये. जर अशा पद्धतीनं 6 लोक जर आहेत असं वाटत असेल, तर मग त्याविषयीचे पुरावे सुद्धा सादर करावेत, की विमानामध्ये 6 लोक बसलेले होते. जर 6 लोक विमानात बसले या अनुषंगानं कुठला पुरावाच नसेल, तर मग विमानात 6 लोक होते आणि मग 5च मृतदेह कसे काय मिळाले, याविषयी बोलणं तसं व्यर्थ आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये सगळ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मात्र असं असताना अजितदादांच्या मृत्यूचं भांडवल करू नये किंवा मृत्यूचं राजकारण करू नये, अशा अनुषंगानं एक प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली. मात्र या सगळ्यानंतर पुन्हा एकदा अमोल मिटकरी यांनी उज्ज्वल निकमांना पुन्हा एक प्रश्न विचारला. पुन्हा त्यांनी एक पोस्ट केलेली पाहायला मिळते. ज्या पोस्टमध्ये पुन्हा त्यांनी सुरुवातीला ज्यावेळेस हा अपघात झाला होता तेव्हाचे काही बातम्यांचे फोटोज त्या ठिकाणी शेअर केलेले पाहायला मिळतात, ज्यामध्ये असं म्हटलं जात होतं की अजितदादांबरोबर 6 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुळातच सुरुवातीपासून जर 6 लोक विमानात असल्याचं बोललं जात होतं, तर मग ही 6वी व्यक्ती कोण, या प्रश्नाचं उत्तर अजूनही सापडताना पाहायला मिळत नाही. आणि याच प्रश्नाचं उत्तर तातडीनं सापडलं पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून, सर्वसामान्यांकडून सुद्धा केली जाते. त्या अनुषंगानं सध्या सगळ्याच यंत्रणा, तपास यंत्रणा सुद्धा काम करत असलेल्या पाहायला मिळतात. ब्लॅक बॉक्सची त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे. त्यामधून काय काय समोर येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे ज्या ठिकाणी हे विमान कोसळलेलं होतं तिथून सगळे विमानाचे वेगवेगळे पार्ट्स गोळा करण्यात आलेले आहेत. विमानाचा जो अखंड एक मोठा भाग होता तो सुद्धा कंटेनरनं मुंबईला पोहोचवलेला आहे. त्यामुळे या सगळ्याच्या माध्यमातून सुद्धा नेमकं विमानामध्ये काय घडलं, नेमकं विमानामध्ये किती लोक होते, तांत्रिक बिघाड खरंच झाला की मग मानवी चूक होती, किंवा या अपघातामागचं मुख्य कारण काय, हे सगळं शोधण्यासाठी अनेक यंत्रणा सध्या काम करत असलेल्या पाहायला मिळतात. आणि मग या सगळ्या यंत्रणांकडून खरंच विमानामध्ये 6 लोक होते की नव्हते, याचं उत्तर येणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.